हाय फ्रेंड्स, माझं नाव कांचन आहे. माझं वय 20 वर्ष झालं होतं. मी एका शहरामध्ये राहत होती. माझं कॉलेजला ॲडमिशन झालं होतं, पण तरी देखील मला कॉलेजला जायला खूपच कंटाळा यायचा. याच्याबद्दल आई-बाबाही मला काहीच बोलत नव्हते. ते दोघेही नोकरीसाठी जात असल्यामुळे घरातील कामं करण्यातच माझा बराच वेळ जायचा. अशा या कामामुळे मी कधीकधी खूप थकून जायचे. यामुळे बराच वेळ मी आरामच करायचे. काही दिवसापूर्वीच आमच्या घराशेजारी एक कॉलेजला जाणारा तरुण पोरगा राहण्यासाठी आला होता. तो एकटाच होता. त्याला रेग्युलर कॉलेज करायचं होतं. यामुळेच तो खेडेगावातून शहरामध्ये आला होता. तो माझ्याच क्लासमध्ये शिकत होता, पण आमच्या दोघांची कधी कॉलेजमध्ये भेट झालीच नव्हती. त्यामुळे तो तो जेव्हा घरी यायचा तेव्हा त्याला वाटायचं आपल्या शेजारी राहणारी मुलगी कदाचित दुसऱ्या क्लासमध्ये शिकत असावी. तो रेग्युलर कॉलेज करत असल्यामुळे दुपारनंतर दररोज तो अभ्यासाला बसायचा. यावेळी त्याला पाहिल्यावर मी त्याच्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण तो मुद्दाम माझ्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याला वाटायचं माझ्या घरी कोणीही नाही आणि आपल्या दोघांना एकमेकांना बोलताना पाहिलं तर इथले लोक आपल्याला राहू देणार नाहीत. या भीतीमुळे कदाचित त्याची इच्छा असताना देखील तो माझ्याशी बोलत नव्हता. मी जेव्हा त्याला अभ्यासाचं विचारायचे तेव्हा त्याला खूप बरं वाटायचं. क्लासमधल्या सर्व नोट्स मी लिहिण्यासाठी मागितल्या होत्या, तेव्हा त्याने एकही शब्द न बोलता मला नोट्स दिल्या होत्या. घरी येऊन मी त्या नोट्स पाहिल्या तेव्हा त्या मुलाचं अक्षर अगदी सोन्यासारखं होतं. यामुळे मी त्या अक्षराच्या खरोखर प्रेमात पडली होती. मी घरी बसून त्यासारखं अक्षर काढण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण तसं लिहिणं मला तरी काही शक्य झालं नाही. नोट्स घेण्यासाठी मी बराच वेळा त्याच्याकडे जायचे. माझ्या सततच्या जाण्यामुळे त्याच्या मनात वेगळीच भावना निर्माण होऊ लागली होती. त्याच्यात तो तो देखील वयात आलेला होता आणि कॉलेजलाही त्यांनी अनेक मुलामुलींचं प्रकरणं पाहिली होती. या वयात एकमेकांचे खूपच आकर्षण असतं, तसं त्याचं माझ्या बाबतीत होऊ लागलं होतं. यामुळे तो आता माझ्या घरी येऊ लागला होता. त्याला वाटायचं माझ्या घरी आई-बाबा गेल्यावर कोणीही येत नाही. यामुळे तो सतत माझ्याकडेच यायचा. कधी काळी मला लाजणारा तो आता सतत डोळ्यात डोळे घालून माझ्याशी बोलत होता. या वयात त्याला वाटायचं घरी कोणीही नाहीत, घरी घरी कोणी नाही तर एखादी संधी मिळाली तर चांगलंच होईल, असा विचार करून तो माझ्याशी वागत होता. आता त्याला माझी सुंदरता दिसू लागली होती. तो गावाकडचा जरी असला तरी तो आमच्यासारखाच बोलायला शिकला होता. तो मला वेगळ्याच गोष्टीकडे घेऊन चालला होता. ऊन पडल्यानंतर तो मला एसी लावायला सांगायचा आणि थंडगार हवेमुळे तो तसाच सोफ्यावर झोपायचा. एके दिवशी तर तो माझ्या खूपच जवळ येऊन बसला होता. त्या दिवशी त्याने फक्त झोपेचं नाटक केलं होतं. नकळत मलाही जेवणानंतर डोळा लागला होता आणि याचा फायदा त्याने उचलला होता. झोपेमध्ये मला बरंच काही जाणवू लागलं होतं, पण यावेळी मी त्याला विरोध करू शकत नव्हते, कारण मलाही त्या गोष्टीचं आकर्षण वाटत होतं. त्या दिवशी त्याच्याकडून पहिल्यांदाच वेगळं पाऊल पडलं होतं. आमच्या दोघांची पहिलीच वेळ होती. त्या दिवशी विरोध केला नाही म्हणून रोज तो कॉलेज बुडून मुद्दाम घरी राहू लागला आणि आमच्या घरात येऊन अभ्यासाबरोबरच बरंच काही. मला वाटायचे काही दिवसांनी तो थोडी विश्रांती घेईल, पण नवीन शेजारी राहायला आलेलं कॉलेजचा तो पोरगा ऐकायला अजिबातच तयार नव्हता. यामुळे माझ्या शरीरातही बदल व्हायला लागला होता. हे माझ्या आईच्या लक्षात आले होते आणि एक दिवस तिने बाबांना देखील सांगितले होते. तेव्हा काही दिवस बाबा सुट्टी काढून मुद्दाम घरी थांबले होते. त्यांना आमच्याविषयी सारं जाणून घ्यायचं होतं, पण त्याच्यासमोर तो मुलगा अगदी सज्जन असल्यासारखं वागत होता. पुढच्या काही दिवसांनी बाबांची सुट्टी संपल्यावर मग त्याने मागचाही राग काढून घेतला आणि पुन्हा बराच वेळ या वयातही ही चूक होत गेली. यामुळे ऐन तारुण्याच्या मोसमात तो मला रिकामा अजिबात सोडत नव्हता.